आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आम्ही कोकणातले सगळे मंत्री आमदार हे आम्ही कसब्याला जातोय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे. आणि आज मी त्याच्या आदल्या दिवशी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो की ज्या ठिकाणी 5 एकरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये अटक झाली असेल, तो सरदेसाई वाडा असेल किंवा तिथे असलेली 200 देवळं असतील, याचं डेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. अधिवेशन असल्यामुळे ती घोषणा करणं मी योग्य नाही, परंतु मी अधिवेशन संपल्यानंतर नक्की कसब्यामध्ये कशा पद्धतीचं आम्ही स्मारक उभारणार आहोत आणि कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार आहोत, हा सगळा प्लॅन तुमच्या समोर ठेवेन. आपण तो तुमच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवा. तुमच्या विभागाचा प्रश्न गायकवाड म्हणत आहे की मेट्रोवरती सरकारचा भार आलेला आहे. एकंदरीत अर्थसंकल्पातून कोणत्याही आमदाराला निधी मिळणार नाही. दुसरीकडे सर्व योजना ज्या आहेत ती लाडकी योजना आहे, ती अनेक सरकारी योजना आहेत, त्यांना वेगळे करून योजना सुरू होणार. मला असं वाटतं की संजय गायकवाड साहेब जे काय बोलले हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, कारण ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना देखील बोलण्याचा अधिकार आहे. परंतु जोपर्यंत बजेटचं भाषण होत नाही, बजेटमधनं काय मिळालंय काय मिळालं नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांना हे बोलणं योग्य. कर्जमाफीची अपेक्षा अर्थसंकल्प मांडल्यानंतरच, कारण हा अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण अधिकार हा अर्थमंत्र्यांना असतो. अर्थमंत्र्यांनी ज्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या असतील, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, सगळे घटक असतील, ते बजेट मांडल्यानंतरच आपल्याला कळतं. त्याच्यामुळे बजेटमधनं महाराष्ट्राला अपेक्षित असलेलं बजेट मिळेल याची फक्त मला संभाजीनगर जे आहे ते शिफ्ट केलं, आरोप नाही. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. मेट्रोमुळं लाखो मुंबईकरांची सोय होणार आहे, लाखो उपनगरातल्या लोकांची सोय होणार आहे. त्याच्यामुळे मेट्रो जी देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या, अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं रूप घेते, त्याचा फायदा मुंबईकरांना आणि MMR रिजन मधल्या सगळ्या लोकांना. तुमच्या विभागातला प्रश्न आहे, संभाजीनगर मधल्या उद्योगपतींनी काल मोर्चा आणि आंदोलन केलं होतं की गावगुंडांमुळे आमच्यावरती दहशत मोठ्या प्रमाणात, आम्हाला उद्योग करता येत नाही, बिझनेस करता येत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली. तर उद्योगपतींना कसं संरक्षण मिळेल? आमची या बाबतीतली स्पष्ट भूमिका आहे, जी मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्री म्हणून मी देखील अनेक वेळा सांगितलेली आहे की अशा पद्धतीची गुंडगिरी जर होत असेल आणि उद्योगपती जर पुढे येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ही प्रवृत्ती आम्ही ठेचून काढू. याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत. आणि आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज
गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. एक मिनिट रे दादा. शेतकऱ्यांची कर्जमाफी